बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या 17 सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरण बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पातील मंजुरी 150 कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित 150 कोटी रुपयाची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपभोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी असेही यावेळी अजित पवार म्हणाले. या बैठकीला महापरिषद कंपनीचे व्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.